छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक स्वामिनिष्ठ सेवक होते, त्यातीलच एक कवी कलश. जय शिवराय. आज आपण धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सोबत असणारे कवी कलश यांच्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये थोडक्यात घेणार आहोत. कविराज कलश मूळचे उत्तर प्रदेशचे कनौजी ब्राह्मण. त्यांच्या पुराविषयाबद्दल जास्त माहिती नाही, पण काही ठिकाणी यांचा उल्लेख केशव भट्ट कब्जे असा आढळतो, त्यामुळे हे त्यांचं मूळ नाव असू शकतं. काही जणांच्या मते आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी बालशंभूराजेंना मथुरेत ठेवलं होतं, तेव्हा त्यांची आणि कवी कलशांची ओळख झाली. उत्तरेत औरंगजेब जेव्हा बादशहा बनला तेव्हापासून रयतेवरती जुलूम वाढला होता. त्याने इतर धर्माचा छळ सुरू केला, धार्मिक स्थळांची विटंबना केली. त्याच्या अन्यायाला कंटाळून अनेक विद्वान लोक दक्षिणेत येऊ लागले. त्यांना एकच आधार दिसत होता, तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर उत्तरेतून येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. छत्रपती शिवाजी महाराज विद्वत्तेचे भोक्ते होते. त्यांनी या साऱ्यांना आधार दिला. याच काळात कवी कलश देखील उत्तरेतून महाराष्ट्रात आले असावे व त्यांचे युवराज छत्रपती संभाजी महाराजांशी भेट झाली असावी. आईसाहेब जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले छत्रपती संभाजी महाराज रणनीतीमध्ये कुशल होतेच, मात्र त्यांचा संस्कृत व फारसी भाषेचाही अभ्यास गाढा होता. त्यांनी बुधभूषण, नायिका भेद, सातशतक, नखशिखा असे ग्रंथ देखील लिहिले होते. यातूनच अष्टपेलू विद्वान म्हणून ओळख असलेल्या कवी कलशांच्या ब्रजभाषेतील काव्यांचे छत्रपती संभाजी महाराज चाहते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दरबारातील अनेकांनी शंभूराजांना गादीवर बसण्यास अडकाटे आणण्याचा प्रयत्न केला होता. यात अष्टप्रधान मंडळातील अनेक जण होते, मात्र शंभूराजांची रयतेमध्ये लोकप्रियता अफाट होती. स्वराज्याचं हित ओळखून सरसेनापती हंबीरराव मोहितेने देखील त्यांनाच पाठिंबा दिला आणि आपले शंभूराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. त्यांनी राज्यकारभाराची घडी बसवली, मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या अष्टप्रधान मंडळाने अनेक कट कारस्थाने केली. मुघलांपासून पोर्तुगीजांपर्यंत अनेक शत्रूंना एका वेळी तोंड द्यावे लागलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना या चोखियांच्या खराब राजकारणाचा देखील सामना करावा लागला. त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी शंभूराजांनी आपल्या विश्वासातल्या कवी कलशांची मदत घेतली. इसवी सन 1686च्या सुमारास साष्टीबारची पोर्तुगीजांवरील मोहीम आटोपून रायगडावर परतलेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुलमुखत्यार पदाची जबाबदारी दिली. हे प्रशासनातील प्रमुख पद होते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना छंदोगामात्य ही पदवी बहाल केली. या काळात अष्टप्रधान मंडळांचे महत्त्व कमी झाले होते. कवी कलश हे मोठे पराक्रमी आणि रणनीतिकार देखील होते. कवी कलश हे केवळ पंडितच नव्हते, तर त्यांच्यापाशी असलेल्या राजकारणी आणि प्रशासकीय गुणांमुळेच रायगडावरील मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विरोधासमोर ते टिकून राहिले. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या गैरहजेरीत शहाबुद्दीन खानाचे रायगडावरील आक्रमण वेशीवरच मोडून काढले. छत्रपती संभाजी महाराजांनी कवी कलशांना कुडाळ व डिचोलीचे बारूदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. कवी कलशांनी गणोजी शिर्केंच्या फितुरीनंतर पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा डाव केला होता, तो देखील हाणून पाडला होता. छत्रपती संभाजी महाराजांचा कवी कलशांवरती इतका विश्वास होता की तो शेवटपर्यंत सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत राहिला. जेव्हा स्वराज्याचा खात्मा करण्यासाठी मुघल बादशाह औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला, तेव्हा त्याचा सामना कसा करायचा याची योजना बनवण्यासाठी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांनी निवडक लोकांची बैठक घेतली. त्यात कविराज कलशही हजर होते. पण दुर्दैवाने औरंगजेबाला ही बातमी कळाली व त्याने पन्हाळ्याजवळ असणाऱ्या मुकरब खानाला छत्रपती संभाजीराजांना पकडण्यासाठी गुप्त मोहिमेवर पाठवले आणि घात झाला. संगमेश्वरी छत्रपती संभाजीराजे मुघलांच्या तावडीत सापडले. कवी कलश तेव्हा देखील राजांसोबतच होते. ते देखील लढता लढता महाराजांसोबत कैद झाले. मुकरब खानाने त्यांना बहादूरगडावरील औरंगजेबाच्या छावणीत नेले. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ केला. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करून आपला मांडलिक होण्यासाठी, राजे करण्यासाठी या कवीचा उपयोग होईल असे बादशाला वाटत होते. त्याने कवी कलशांना वेगवेगळी आमिषे दिली, पण कविराज बदलले नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांसोबत त्यांचेही आतोनात हाल करण्यात आले. या प्रसंगी कवी कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती एक काव्य रचलं होतं आणि या साखळदंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत औरंगजेबासोबत ते म्हणूनही दाखवलं होतं. ते काव्य असं होतं: यावन रावण की सभा शंभू बद्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवी छबी लखतही खद्योत होत बजरंग, त्यो तव तेज निहार के तकत तजो अवरंग. याचा मराठीमध्ये अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्याप्रमाणे बांधून ठेवले होते, त्याप्रमाणेच हे शंभूराजा तू आज येथे बांधला गेला आहेस.
युद्ध करताना तुझ्या अंगास झालेल्या जखमामुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगास शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहे. ज्याप्रमाणे तेजो भास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की पराक्रमी काजवे निस्तेज होऊ लागतात, त्याप्रमाणेच याही अवस्थेतील तुझे तेज सहन होत नसल्यामुळे हा यवनधाम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्यापुढे नतमस्तक झाला आहे. हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने अत्यंत अमानुषपणे कृत्य केले. त्यांची जीभ हाचडण्याची आज्ञा दिली. छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश या दोघांचेही डोळे फोडण्यात आले. त्यांची धिंड काढण्यात आली, पण त्यांनी हे अत्याचार सहन केले, पण आपला ताटबाना सोडला नाही. स्वराज्य आणि धर्माचं रक्षण करणारे छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या सोबतीला कवी कलश यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली. आजही तुळापूर आणि वडोबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी शेजारी कवी कलश यांची देखील समाधी उभी आहे. मोगली इतिहासकार ईश्वरदास नागर, इटालियन प्रवासी निकोला मनुची, रॉबर्ट आर्म यासारख्या इतिहासकारांकडून कवी कलश हे औरंगजेबाला मिळाले आहेत, ते फितूर आहेत असा आरोप केलेला आहे. परंतु समकालीन मराठी साधनात कुठेही कवी कलशांच्या फितुरेचा उल्लेख आलेला नाही. फक्त मोगलांची कागदपत्रेच नाही तर मोगलांचे दुसरे इतिहासकार काफी खान, साके मुस्तेद खान, भीमसेन सक्सेना हे देखील कवी कलश फितूर झाले होते असं सांगत नाहीत. काफी खान तर म्हणतो की छत्रपती संभाजीराजांच्या शूर सोबती प्रधानांतील एकनिष्ठ प्रधान म्हणजे कवी कलश. छत्रपती संभाजी महाराजांचे अनेक स्वामिनिष्ठ सेवक झाले, त्यातीलच एक कवी कलश. कवी कलश यांच्याबद्दल माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.